आपण बसा, मंत्री महोदय उत्तर देतात, बसा जरा. माझं काय झालेलं आहे की राजकीय क्षेत्रात काम करूनही बरं वाटणारं उत्तर मला देता येत नाही. वस्तुस्थिती मी सांगितली की ह्या राज्यामध्ये फायनान्सला ओव्हरलूड करण्याचे अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांना आहेत. ती बैठक यांनी मागावी, ती ते देतील हा प्रयत्न मी करतो. मागा तर मागा अच्छाच पद हे अधिवेशन सव्वा महिना चालणार आहे. खूप वेळ आहे. आजच्याच मुख्यमंत्र्यांना पत्र द्या, मी बैठक लावतो. त्यांना द्या म्हणून नोटीस द्या म्हणून. मंत्री ज्या वेळेला या सभागृहात हतबलता दाखवतोय, हतबलता नाहीये, ही हतबलताच आहे. ते काय म्हणतात की माझ्या हातात नाहीये, मंत्री म्हणून उत्तर देत आहेत, सरकार म्हणून उत्तर देत आहेत. त्यांच्या हातात नसलं तरी त्यांनी या सभागृहात हे दाखवून नाही दिलं पाहिजे की त्यांच्या हातात नाहीये म्हणून. मंत्री त्यांनी असं सांगितलं पाहिजे की मी कसंही करून घेतो. दादांकडनं आमची ही अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत असलेला माणूस ज्या वेळेला असं म्हणतो प्रश्नाची दिशा की माझं ऐकलं जात नाहीये किंवा माझ्या अधिकाराच्या बाहेर आहे, आपण मार्गदर्शन करावं की यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे, यांनी ती बैठक लावावी, त्यांनी त्यांची हतबलता कुठे दाखवायची तिकडे दाखवावी. परंतु या उच्च सभागृहात एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याने आपली अशा प्रकारची हतबलता दाखवणं हे काही या सभागृहाला शोभत नाही.